वेलकम टू महाराष्ट्र ई अकॅडमी। आजच्या व्हिडिओमध्ये आपण लास्ट इयरचा कट ऑफ कसा चेक करायचा, कुठल्या कॉलेजमध्ये कोणत्या ब्रांचला किती ॲडमिशन क्लोज झालं होतं हे कसं चेक करायचं हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहे। बघा 20 जुलै 2024ला डी महाराष्ट्राकडनं तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट डिस्प्ले झाली आहे। त्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्टनुसार तुमचा रँक समजला असेल, तुमच्या होम डिस्ट्रिक्टमध्ये तुमचा रँक किती आहे, जनरल कॅटेगरीमध्ये तुमचा रँक किती आहे हे सगळं तुम्हाला तिथे समजलं असेल। आणि पुढे फायनल मेरिट लिस्ट डिस्प्ले होईल आणि फायनल मेरिट लिस्ट नंतर आपण जिथे ऑप्शन फॉर्म फिलअप करतो म्हणजे कॉलेजची नावं फिलअप करतो, तर कुठल्या कॉलेजमध्ये तुम्ही ॲडमिशन घेतलं पाहिजे किंवा कुठल्या कॉलेजला तुम्ही प्रेफरन्स दिला पाहिजे किंवा कुठल्या कॉलेजला ॲडमिशन किती पर्सेंटेजला क्लोज झालं होतं हे तुम्हाला कसं समजेल याच्यावरती हा व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला समजून येईल कट ऑफ कशी चेक करायची येते। बघा असेच तुम्हाला पुढच्या येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट हवे असतील तर आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे महाराष्ट्र ई अकॅडमी, टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करा, त्याची लिंक तिथे डिस्क्रिप्शनमध्ये अवेलेबल आहे। तसेच तुम्हाला डायरेक्टली माझ्याशी कम्युनिकेट करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप कम्युनिटीची लिंक दिली आहे, तिथे सुद्धा तुम्ही डायरेक्टली जॉईन होऊन माझ्याशी कम्युनिकेट करू शकता आणि आपण तिथे काही लाईव्ह सेशन सुद्धा घेतो स्टुडंटच्या गायडन्ससाठी। बघा आता सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, गुगलमध्ये सर्च करायचं आहे डी महाराष्ट्र। बघा डी महाराष्ट्र सर्च करायचं आहे, म्हणजे ज्या वेबसाईटवरून आपण रजिस्ट्रेशन केलं होतं ती वेबसाईट इथे ओपन करायची। बघा ही पहिली वेबसाईट ओपन होती डी महाराष्ट्र। त्याच्यानंतर तुम्हाला इथे बघा डी होम मेन साईट याच्यावरती जायचं आहे, व्हिजिट पोर्टल। त्याच्यावरती गेल्यानंतर बघा इथे ॲडमिशनमध्ये जायचं आहे, ॲडमिशन डिप्लोमा आफ्टर 10th, डिप्लोमा इंजिनिअरिंग पॉलिटेक्निक 2024 याच्यामध्ये तुम्हाला तिथे जायचं आहे। बघा न्यू विंडो इथे ओपन होते। बघा न्यू विंडो ओपन झाल्यानंतर बघा तुम्हाला इथे बघा ह्या वेबसाईटवरून आपण इथे रजिस्ट्रेशन केलं होतं। मग तुम्हाला खाली दिसेल इथे बघा इथे कट ऑफ लिस्ट ऑफ कॅप राऊंड 2023-24, म्हणजे लास्ट इयरचा कट ऑफ इथे आपण चेक करू शकतो। कॅप राऊंड 1ला किती कट ऑफ होता, कॅप राऊंड 2ला आणि कॅप राऊंड 3ला। तर मोस्टली बघा 90% सीट जे असतात ते कॅप राऊंड 1मध्ये तिथे फिलअप होतात। तर आपण मी एक्झाम्पलसाठी तुम्हाला कॅप राऊंड 1चं दाखवतो। मग सिम्पली याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। मग यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे एक PDF फाईल ओपन होते। त्या PDF फाईलमध्ये तुम्ही महाराष्ट्रातले कुठल्याही कॉलेजचा कट ऑफ इथे चेक करू शकता। आता बघा इथे तुमचं ओपन झालेलं आहे गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक मूर्तिजापूर, याचा कट ऑफ तुम्ही इथे समोरच चेक करू शकता। पण मी एक्झाम्पलसाठी काय करतो, मुंबईचं जे सर्वात फेमस कॉलेज आहे, जुनं कॉलेज आहे व्हीजीटीआयचा आपण इथे कट ऑफ चेक करू। बघा सिम्पली काय करायचं, कंट्रोल F करायचं आहे, कुठल्याही कॉलेजचा तुम्ही इथे रेकॉर्ड इथे चेक करू शकता। आणि तुम्हाला तिथे सिम्पली काय करायचं, सर्च करायचं इथे वीर माता। बघा वीर माता तुम्हाला सर्च करायचं आहे आणि एंटर प्रेस करा। बघा ते कॉलेजचं तुम्हाला तिथे रेकॉर्ड दिसेल सगळं। बघा इथे आलेलं आहे, बघा ते क्लिअर कट दिसतंय वीर माता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट व्हीजीटीआय माटुंगा मुंबई। बघा माटुंग्याला आपलं ते कॉलेज आहे, तुम्ही इथे सगळा रेकॉर्ड आता चेक करू शकता। बघा इथे सिव्हिल इंजिनिअरिंगचं आपण चेक करू तर सिक्वेन्स वाईज सिव्हिल इंजिनिअरिंग इथं आलेलं पहिलं गव्हर्नमेंट ॲडेड ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट आहे। बघा इथे त्यांनी आता NG ओपन H याचं मिनिंग काय आहे, NGSC याचं मिनिंग काय तुम्हाला मी दाखवतोय, प्रत्येकाचं मिनिंग काय आहे ते। आता खाली थोडंसं स्क्रोल डाऊन केलं बघा इथे काय बघा T फॉर टेक्निकल आहे, N फॉर नॉन टेक्निकल आहे, G फॉर जनरल आहे, L फॉर लेडीज हे सगळं तुम्ही इथे चेक करू शकता। आता मी एक्झाम्पलसाठी तुम्हाला आपण बघू आता सिव्हिलचा काय कट ऑफ होता इथे। बघा सिव्हिल इंजिनिअरिंग, बघा सिव्हिल इंजिनिअरिंग NG ओपन एज म्हणजे नॉन टेक्निकल सीट होती, जनरलसाठी जनरल म्हणजे मेल किंवा फिमेल दोघांपैकी ती कोणाला ती एकाला गेली असेल ओपन, आणि H म्हणजे काय होम डिस्ट्रिक्ट। आता बघा कितीला कट ऑफ झालं होतं 85.60ला। बघा ही ओपनचं इथं कट ऑफ आहे। नंतर इथे SC कॅटेगरीचं तुम्हाला कट ऑफ दिसेल 83%ला कट ऑफ झाला होता। बघा नंतर तुम्हाला इथे आपण OBCचा चेक करू, तुम्ही सगळ्यांचं ते चेक करू शकता। OBCचा आपण चेक करू 76.60। बघा अशा प्रकारे कट ऑफ होता। आता ह्या तुमच्या सीट ज्या आहेत होम डिस्ट्रिक्ट सीट नॉन टेक, आता मोस्टली इथे 70% सीट जे असतात ते होम डिस्ट्रिक्टसाठी इथे राखीव असतात। 70 to 80% सीट इथे होम डिस्ट्रिक्टसाठी राखीव असतात। त्यामुळे जास्त सीट म्हणजे होम डिस्ट्रिक्ट म्हणजे जो तुमचा होम डिस्ट्रिक्ट असेल तिथे तुम्हाला ॲडमिशन होण्याचे चान्सेस ते जास्त आहेत। आता बघा होम डिस्ट्रिक्ट सीट्स टेक्निकलच्या सीट काही बघा 10वीला जर टेक्निकल असेल त्या सीटसुद्धा इथे असतात। आणि टेक्निकलचा कट ऑफसुद्धा इथे किती झाला आहे 80.40। बघा इथे दिसतंय तुम्हाला। आता नेक्स्ट अजून कुठला दुसऱ्या वेगळ्या ब्रांचचा आपण चेक करू, म्हणजे त्याच कॉलेजचं दुसऱ्या ब्रांचचा आपण चेक करू। आता इथे सिव्हिल इंजिनिअरिंग, इथं कम्प्युटर इंजिनिअरिंग असेल, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आहे, ठीक आहे। दुसरं कुठलं आहे, तुम्ही कुठलेही तिथे चेक करू शकता, ब्रांच वाईज तुम्हाला सगळं तिथे चेक करता येईल। मग अशा प्रकारे तुम्ही ज्या कुठल्या ब्रांचचा तुम्हाला रेकॉर्ड चेक करायचा तुम्ही इथे चेक करू शकता। सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, कॉलेजचं नाव तिथे सर्च करायचं आहे, तुम्ही ते इझिली चेक करू शकता। अजून तुम्हाला याच्यामध्ये काही डाऊट असेल तुम्ही जरूर मला कमेंटमध्ये विचारू शकता। आणि मी सांगितलं समजलं असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा, साईडला जे बेल आयकॉन बटन ते प्रेस करा, म्हणजे माझ्या पुढच्या येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले भेटेल। थँक्यू।